थंडीत जर अशा प्रकारे गरमागरम सूप मिळालं तर त्याची मजा काही वेगळीच. हिवाळ्यातच आपल्याला खूप साऱ्या भाज्या देखील मिळतात. त्यातल्याच भोपळा असो किंवा गाजर, दोघंही चवीला अप्रतिम. आणि त्यापासून जर अशा प्रकारे हेल्दी सूप बनवलं तर आपण आणि आपले मुलं सर्वच खुश. आणि आपल्यालाही आनंद की आपण काहीतरी हेल्दी आणि चवीलाही तेवढंच टेस्टी खाल्लं आहे. तर नक्कीच भोपळ्याचं हे अशा प्रकारे सूप ट्राय करा. अगदी झटपट होणारं आणि चवीलाही अप्रतिम असं हे सूप होणार आहे. संध्याकाळची छोटी मोठी भूक असेल किंवा रात्रीच्या जेवणाच्या आधीचं असलेलं सूप, हे सूप तुम्हाला खूप छान असे ऑप्शन आहे आणि बनवायलाही अगदी सोपी आहे. तर नक्कीच हे रेसिपी ट्राय करा आणि तुमच्या कमेंट मला नक्की सांगा. तोपर्यंत बाय.